नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओत मी तुमचं स्वागत करतो। तर आज आम्ही चाललो होतो बाहेर नाश्ता करायला, कारण मला लागली भाई ताकदनं भूक आणि पण काही खायला नव्हतं भाई। तर काय करावं म्हटलं, तर गाडी आणि आलो आम्ही इथं नाश्ता करायला। इथं आल्याबरोबर आम्ही घेतले समोसे। तर आम्ही समोसे खातच होतो, तर तेवढ्यात झाले राजेश्वर आणि निशांतचे आगमन। तर याच्या आल्याबरोबर आम्ही त्याला राजेश्वरला थोडा समोसा ऑफर केला। तर आम्ही चहा घेतच होतो, तर त्याला विचारलं भाई भावराव वगैरे आला नाही का। तर निशांत म्हणे ते आलं, म्हणे तिकडे कॉलवर बांड्या मारू आला। तर इथं आम्ही घेत होतो चाय। तर हे बघा निखिल वगैरे निशांत या भाऊले काय झालं काय माहिती, एकदम लाजत होता आज पोरीच्या पलीकडं। त्याच्यानंतर भाई नाश्ता वगैरे करून चाय वगैरे घेऊन मग आम्ही निघलो वापस आमच्या रूमकडे जायसाठी। तर आम्ही काढल्या एकदम फुल ताकदनं गाड्या आणि निघलो वापस आपल्या रूमच्या रस्त्यानं। तर हे भाऊ आपले करत होते ओव्हर ॲक्टिंग। याची ओव्हर ॲक्टिंग पाहून भाई मीनं घेतली गाडी माझी जोरात आणि आम्ही आलो आमच्या रूमवर। इथं आल्याबरोबर संदेश भाऊनं घेतला भाई रूमला लॉक लावून, मी गाडी घेतली अंदर। त्याच्यानंतर मग काय भाई आम्ही केला आराम, म्हणजे झोपून राहिलो भाई, कारण होती संदेशची माझी सकाळची मॉर्निंग ड्युटी। तर मग काय सकाळी उठलो आणि मी आणि संदेश निघलो हॉस्पिटलला। मग काय भाई मीनं काढली तर गाडी आणि लागलो भाई रस्त्याले। असं करता करता भाई शेवटी आम्ही पोचलो आमच्या हॉस्पिटलले। आमची लागली होती तर पीडियाट्रिकची पोस्टिंग लहान लेकराचं हॉस्पिटल होतं। इथं आल्याबरोबर पाहिलं भाई पूर्व एकदम अभ्यास करू राहिले भाई, ह्या दोघी पाहिलं सिस्टरले बोर करू राहिल्या। तर मग काय भाई आम्ही आलो वापस रूममध्ये सगळेजणं। तर इथं पाहिलं पेशंट आलं तर आमच्यासोबत बोलायले। मग काय आम्हाला लागला भुका। त्याच्यानंतर मग आम्ही आलो खाली चहा घ्यायला। तर भाई यश एकदम फुल वेटर बनला होता आज नर्सिंग सोडून। त्यानं दिला पहिले संदेश भाऊले चाय, मग दिला निशिले आणि मग दिला भाऊनं चाय एकदम मला। त्याच्यानंतर मग काय भाई आम्ही गेलो वार्डात, तिथं सिस्टरला विचारलं काही कामधंदे आहे का। तर मग कामं वगैरे निपटून आम्ही निघलो घरी जायला। मग आम्ही निघलोच घरी। तर तेवढ्यात संदेशने मला म्हटलं की भाई मा नवीन मोबाईल आला, तर त्याला काही गोरिल्ला ग्लास आणि कवर वगैरे घेऊ, कारण डबल त्याच्यावर स्क्रॅचेस वगैरे येऊन जातील नाही तर फालतूमध्ये। तर मग काय भाई संदेशच्या गोष्टीचा मान ठेवून आम्ही आलो प्रथमेशच्या दुकानात। बरोबर प्रथमेशनं पाहिला संदेशचा मोबाईल। त्याच्यानंतर मग त्यांना आम्हाला दिलं काही सजेशन किंवा तुम्ही याच्यासाठी कोणते कोणते कवर घ्या किंवा कोणते कोणते ग्लास गार्ड लावा। त्याच्यानंतर भाई मग आम्ही केलं प्रथमेशच्या सजेशन म्हणून 2-3 त्यांना ऑप्शन दिले ते कवरचे, त्यातले आम्ही एक चॉईस केली। त्याच्यानंतर मग त्यानं केलं मोबाईलवर लॅमिनेशन आणि ग्लास गार्ड वगैरे लावून दिला आम्हाला मोबाईल। तर मग काय भाई आम्ही काढली आमची गाडी सगळं काम झाल्यावर आणि निघलो वापस आमच्या रूमच्या रस्त्याला। तर मग सगळं कामं निपटून आम्ही वापस आलो आमच्या रूमवर। तर आजच्या व्हिडिओसाठी मित्रांनो एवढंच। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।